चित्ते मीची झाले, मियाची प्राणी धाले, जीवी मरो विसरले, बोधाची आभुली. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय क्रमांक 10 आणि 10व्या अध्यायातील ओवी क्रमांक 119 अर्थात या 10व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 9 आणि 9व्या श्लोकावर भाष्य करत असताना मौली म्हणतात, चित्ते मीची झाले, मियाची प्राणी धाले, जीवी मरो विसरले, बोधाची आभुली. भगवंत म्हणतात, जे भक्त चित्ताने माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात, मीच होतात, देव पाहावयासे गेलो आणि देवची बोली केलो, वेगळं पण उरत नाही बरं का. चित्ते मीची झाले, ज्याचे चित्त मद्रूप झालं, ज्याच्या चित्तामध्ये फक्त देवाचं कार्य, धर्माचं, देवाचं कार्य फक्त आहे, ज्याचं चित्त फक्त देवाच्या चरणीच रममाण झालेलं आहे बरं का, त्याला जन्म मृत्यूचं विस्मरण होत आहे. त्याला जन्म मृत्यूचं विस्मरण होत आहे. चित्ते मीची झाले, मियाची प्राणे धाले, त्याचं अंतःकरण माझ्या स्वरूपास प्राप्त झालं, त्याच्या अंतःकरणामध्ये अखंड समाधान प्राप्त झालं. मग काय अवस्था होते, तर तो जन्म मृत्यूला विसरून जातो बरं का. किती सोपं आहे ना. जन्म मृत्यूला जर विसरायचं असेल तर आपण फक्त काय करायचं आहे, चित्त भगवंत स्वरूप झालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायचा आहे बरं का. ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या काजळ विहीर गावातील हे पितांबरे परिवार आणि पितांबरे परिवाराचे पिताश्री कैलासवासी मालू बुधा पितांबरे बाबांना सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात त्यांची 2 मुलं आणि 2 मुली, राजेश दादा असतील, विजय दादा असतील, छायाताई असतील, कालूबाई असेल, त्याचप्रमाणे बाबांची धर्मपत्नी आईसाहेब भीमाबाई असेल, संपूर्ण हा पितांबरी परिवार, बाबांची नातवंड, या ठिकाणी या पितांबरी परिवारामध्ये बाबांनी कार्य करत असताना शेतकरी म्हणून या ठिकाणी कार्य केलं. अतिशय मेहनती माणूस, अतिशय मेहनत करणारा बरं का. आपण त्याला कामाचा वेडा म्हणतो, काम वेडा नाही का, कामाचा वेडा. शेत आणि घर बरं का, म्हणजे ज्याला कामाची हौस आहे ना, ज्याला काम करण्याची हौस आहे ना, असं म्हणतात त्याला तहान भूकही लवकर लागत नाही. अशा प्रकारे शेतामध्ये राबणारे आपले बाबा या ठिकाणी खऱ्या अर्थानं चालता बोलता त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे स्वप्नवत, असं माहितीही नव्हतं कोणाला की बाबा आम्हाला सोडून जाणार आहेत म्हणून. घरामध्ये बोलता चालता त्यांचा मृत्यू झाला. अर्थात वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी आपला निरोप घेतला, त्यांचं देहावसन झालं. आणि आज त्यांचे उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, चित्ते मीची झाले, मियाची प्राणी झाले, जीवी मरो विसरले, बोधाची आभुली. ज्याप्रमाणे आपल्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये वित्ताला महत्व आहे नाही का बाबा. प्रत्येक मनुष्य जो धावपळ करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तो कशासाठी, वित्तासाठी आहे की नाही. धावपळ फक्त प्रत्येकाची वेगळी आहे, पण कारण एकच नाही का. धावपळ वेगळी आहे
कोण मुंबईला जातो, कोण कल्याणला जातो, कोण शहापूरला जातो, कोण शेतावर जातो, कोण बांधावर जातो, कोण आपल्या घरात व्यवसाय करतो. बरं का, सकाळी उठल्यापासून जी काही माणसाची धावपळ असते, धावपळ जरी वेगळ्या कारणासाठी असली, वेगळ्या पद्धतीची असली, तरी कारण मात्र एकच आहे, वित्त. आणि साहजिकच आहे ना, तुम्ही तुमच्या जर महत्वाच्या तिन्ही गरजा जर पूर्ण करायच्या आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, लोक तुम्हाला 1 दिवस खायला देतील, 2 दिवस खायला देतील. एखाद्या ठिकाणी पाहुणा गेलो तर आपल्याला 1 दिवस आपल्याला पाहुणचार करतील, 2 दिवस, 3 दिवस, चौथ्या दिवशी मग तेच विचारतात, घरची आठवण काय येते की नाही येते तुम्हाला, नाही का? पहिल्या दिवशी चांगलंच मुलं खायला देणार, दुसऱ्या दिवशी थोडस फरक पडणार, तिसऱ्या दिवसापासून कदाचित काम पण लावणार, ते सांगू शकत नाही. बरोबर आहे की नाही? अर्थात अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गरजा जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी द्रव्याची गरज आहे, वित्ताची गरज आहे. आम्हाला संसार जर करायचा असेल, आम्हाला प्रपंच जर करायचा असेल, आज समाजामध्ये कोणाला जास्त मान आहे बरं? ज्याच्याकडे नाना तो गाना. बरोबर आहे की नाही? वित्ताला महत्व आहे संसारामध्ये, प्रपंचामध्ये. तसं परमार्थामध्ये चित्ताला महत्व आहे. बरं का, अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये कशाला महत्व आहे? चित्ताला. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तासन तास आम्ही नामस्मरण करण्यासाठी बसलो असेल, पण आमचं चित्त जर ठिकाणावर नसेल तर प्राप्ती नावे शून्य. काय मिळेल आम्हाला? काही मिळणार नाही. बरं का, काही मिळणार नाही. आणि म्हणून मग परमार्थामध्ये चित्ताला महत्व आहे. आमचं चित्त ठिकाणावर पाहिजे. बरं का, चित्त जर असेल ठिकाणावर, आमचं चित्त जर परमार्थामध्ये असेल, आमचं चित्त जर नामस्मरणामध्ये असेल, आमचं चित्त जर देवाच्या चरणी रममाण झालं असेल, तर ते स्वरूप, ते रूप त्याला प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. भगवंत म्हणतात, ज्याचं चित्त मद्रूप झालेलं आहे, वेगळं पण उरलेलं नाहीये. लवण मेलविता जले. मिठाची निर्मिती कशापासून झालेली आहे? पाण्यापासून. बरोबर आहे की नाही बाबा? मिठाची निर्मिती पाण्यापासून झालेली आहे. पण त्या मिठाला एकदा पाण्याचा संग झाला की परत त्याचं रूपांतर कशामध्ये होत आहे? पाण्यामध्ये होत आहे. आमची निर्मिती त्या देवापासून झालेली आहे. आम्हाला निर्माण करणारा कोण आहे? बरोबर आहे की नाही? आमची निर्मिती त्या पांडुरंग परमात्म्यापासून झालेली आहे, त्या देवापासून झालेली आहे, त्या ब्रह्मापासून झालेली आहे. त्या ब्रह्माचा संग झाल्यानंतर, ती जाणीव निर्माण आमच्या अंतःकरणामध्ये झाल्यानंतर वेगळं पण उरता कामा नाही. जर मिठाला पाण्याचा संग झाल्यानंतर ते पूर्ववत होत आहे, पाणीच होऊन जात आहे, तर आम्हाला ब्रह्माचा संग झाल्यानंतर ब्रह्मरूप झालं पाहिजे. आमचं चित्त वेगळं पण उरता कामा नाही. बरोबर आहे की नाही? मद्रूप झाले तर समान झाले. आणि म्हणून आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, तर त्यासाठी तो प्रयत्न केला पाहिजे. ती स्थिती, ती अवस्था आम्हाला कधी प्राप्त होईल? बरं का, आम्हाला संसार प्रपंच करायचा असेल तर त्या ठिकाणी परिस्थितीला महत्व आहे. तुमची परिस्थिती काय आहे? सोयरे जर पाहायला गेलो आपण नवीन, तर पहिले आपण काय पाहतो? त्यांची परिस्थिती. बरोबर आहे की नाही? काय पाहतो आपण? त्यांची परिस्थिती पाहतो. परमार्थामध्ये परिस्थिती पाहिली जात नाही, परमार्थामध्ये मनस्थिती पाहिली जाते. नक्की तुम्ही श्रवण करताय का? नक्की तुम्ही प्रवचनातच आहेत का अजून कुठे बाहेर आहेत? इथे बसली तनू आणि नको तिकडे गेला मनोपवणू. असं नको. तनानेही आणि मनानेही करता आलं पाहिजे. तनानेही आणि मनानेही करता आलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला ती स्थिती जर प्राप्त करून घ्यायचं आहे, तर पहिले काय झालं पाहिजे माहितीये का? आमच्या अंतःकरणामध्ये ज्या 3 शक्ती आहेत, एकूण 4 शक्त्या सांगितलेल्या आहेत. क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, बरं का, इच्छाशक्ती. पहिली आहे इच्छाशक्ती, नंतर आहे ज्ञानशक्ती आणि नंतर आहे क्रियाशक्ती, चौथी आहे द्रव्यशक्ती. परमार्थ करण्याची इच्छा आधी आतमध्ये निर्माण झाली पाहिजे. बरोबर आहे की नाही? इच्छा निर्माण झाली तर आपण येणार आहोत, करणार आहोत. आता बघा, आपल्याला माहिती आहे पिंडाचं काम
11 वाजता सुरू होणार आहे बाबा, बरोबर आहे की नाही? पण तरी सुद्धा आम्ही 9 वाजताच या मंडपामध्ये इथे येऊन बसलोय. का? आमच्या अंतःकरणामध्ये प्रवचन श्रवण करण्याची इच्छा निर्माण झाली. बरोबर आहे की नाही? प्रवचन श्रवण करण्याची इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. म्हणून परमार्थ करण्यासाठी, आध्यात्मिक कार्य करण्यासाठी, ब्रह्मरूप प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी अगोदर आमच्या अंतःकरणामध्ये इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे. इच्छाशक्ती, इच्छा झाली पाहिजे. आम्ही नामस्मरण केलं पाहिजे, नामस्मरण करण्यासाठी बसलो पाहिजे, ते नामचिंतन आमच्याकडून घडलं पाहिजे, आमची इच्छा निर्माण झाली पाहिजे, ग्रंथ वाचायची इच्छा निर्माण झाली पाहिजे. बाकीच्या इच्छा माणसाला सहज होतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाकीच्या ज्या काही क्रिया करतो आपण त्या सहज इच्छा निर्माण होतात ना, निर्माण कराव्या लागत नाहीत. बरोबर आहे की नाही? तसंच निर्माण होतात. मला ग्रंथ वाचन केलं पाहिजे ही इच्छा निर्माण करावी लागते आम्हाला. मला भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे ही इच्छा आम्हाला अंतःकरणामध्ये निर्माण करावी लागते. मला देवाचं स्तवन केलं पाहिजे ही इच्छा आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करावी लागते. आणि मग इच्छा निर्माण झाली की मग ज्ञान प्राप्त होते, ज्ञान शक्ती मिळते. कोणतीही गोष्ट करायचं म्हटल्यानंतर ज्ञान महत्वाचं आहे ना. ज्ञान जर नसेल तर काय घडणार आहे? आमच्या घरामध्ये एखादी वस्तू आम्हाला वापरायची, तिचं सुद्धा आम्हाला ज्ञान पाहिजे. शेती करायची आहे, शेतीचं सुद्धा ज्ञान पाहिजे. बरोबर आहे की नाही? शहरातली सून करून आणली बरं का, आणि ते आवणामध्ये ते बरंच काय काय निघालं तर ते सासू बोलले की जाऊन आव्हान बेनू नये जरा. काय शेतावरचं आव्हान बेनू नये. 2 तासात घरी आल्यानंतर मग सासूने विचारलं, सगळं पेनलं आव्हान? हो म्हणे, व्यवस्थित पेनलं, काही ठेवलं नाही. आणि खरंच ज्या वेळेला संध्याकाळी सासूने जाऊन बघितलं त्यावेळेला काहीच ठेवलं नव्हतं, सगळं पेनलं होतं. तिला हे माहिती नव्हतं आव्हान ठेवून बाकीचा कचरा काढायचा होता. बरं का? कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर काय पाहिजे? आम्हाला ज्ञान पाहिजे. संसार करायचा असेल तरी ज्ञान पाहिजे. ज्याला ज्ञान आहे तोच यशस्वी होतो. बरं का माऊली? संसारात सुद्धा ज्याला ज्ञान आहे तोच यशस्वी होतो. प्रपंचात सुद्धा ज्याला ज्ञान आहे तोच यशस्वी होतो. तसं परमार्थामध्ये आम्हाला जर परमार्थ करायचा असेल तर काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे. ते ज्ञान आम्हाला तेव्हा प्राप्त होतंय ज्या वेळेला आमची इच्छाशक्ती असते ज्ञान प्राप्त करून घेण्याची. म्हणून पहिली गोष्ट आहे, श्रवण करताना माणसाने पहिला अभिमान बाजूला ठेवला पाहिजे, अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. अहंकार धरून जर आम्ही श्रवणाला बसलो असेल 2 तास 3 तास जरी आम्ही ऐकलं तरी सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये काहीही राहणार नाही, काहीही राहणार नाही. आम्हाला काहीही घेता येणार नाही, कारण तो अभिमानच आम्हाला घेऊ देणार नाही. कथा होती तेथे जावी, दुरी दिनास सारखे बैसावे. मला काहीही येत नाही, मला शिकायचं आहे, मी शिकतोय. मला ज्ञान हवं आहे, मला ऐकायचंय, मला शिकायचंय. नम्रतेने ज्या वेळेला आम्ही श्रवण करत असतो ना त्यावेळेला वक्त्याला जे मिळत नाही ते श्रवण करणाऱ्याला मिळतंय. काय? कदाचित वक्त्याकडे अभिमान निर्माण होईल ना, अहंकार निर्माण होईल. श्रवण करत असताना जर आम्ही नम्रतेने श्रवण केलं, तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. ते समाधान आम्हाला प्राप्त होत असते, ते सुख आम्हाला प्राप्त होत असते. बरं का? आणि म्हणून काय केलं पाहिजे? श्रवण करायची आहे इच्छाशक्ती अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. नम्रतेने श्रवण केलं पाहिजे. त्याच्यातून काय होईल? आमच्या डोळ्याने काय पाहायचं हे ज्ञान आम्हाला प्राप्त होईल. आमच्या कानाने काय ऐकायचं हे ज्ञान आम्हाला प्राप्त होईल. आमच्या हाताने काय कर्म करावीत,
भगवंतांनी जी इंद्रिय आम्हाला दिलेली आहेत त्या इंद्रियांनी काय कर्म करावीत हे ज्ञान आम्हाला प्राप्त होईल, हे ज्ञान आम्हाला प्राप्त होईल. आणि मग ज्ञान प्राप्त झालं की तिथे थांबायचं नाही बरं का. क्रियाशक्ती आहे, इच्छाशक्ती झाली, ज्ञानशक्ती झाली, आता थांबायचं नाही. क्रियाशक्ती आहे, ती क्रिया आमच्याकडून घडली पाहिजे. जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत, क्रिया केली पाहिजे बरं का. देवासारखी माणसं जर आम्हाला अजून भूतच दिसत असतील, देवासारखी माणसं जर अजून आम्हाला भूतच दिसत असतील, तर भूतात आम्ही देव बघणार कधी? फरक कळतो ना. चांगल्या गुणांचं जर निरीक्षण अजून आम्हाला करता येत नसेल, चांगले गुण जर आम्हाला अजून पाहता येत नसतील, चांगले गुण जर अजून आम्हाला आकलन करता येत नसतील, वाईट गुणाने तर सगळा बाजार भरलाय रे. त्या ठिकाणी आम्ही चांगलं काय घेणार आहे, काय निवडणार आहे चांगलं? कोणतीही व्यक्ती वाईट नाहीये, कोणताही माणूस वाईट नाहीये, त्याच्याकडे असलेले गुण, त्याच्याकडे असलेले विचार वाईट आहेत. तेवढे बाजूला सारा ना, तेवढे बाजूला सारा. काय सांगितलं त्या शिष्याने त्या गुरूंना? अनेक शिष्य आहेत म्हणे महाराज आपले, माझे गुरुबंधू अनेक आहेत, अनेकांना समाधान प्राप्त झालंय, सुख प्राप्त झालंय, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालेलं पाहायला मिळतंय बरं का. माझ्यात परिवर्तन का होत नाही? मला ती आत्मप्रचिती का येत नाही? मला तो आत्मसाक्षात्कार का होत नाही? ते समाधान मला का प्राप्त होत नाही बरं? का मिळत नाही ते मला? त्या श्री गुरूंनी सांगितलं, ठीक आहे, याचं उत्तर मी तुम्हाला उद्या देतो बरं का. नेहमीप्रमाणे उद्या आपल्या आश्रमामध्ये सकाळी 7 वाजता यायचं. उत्तर मिळेल ह्या हेतूने, या उद्देशाने 6:45 सगळे हजर झाले बरं का बाबा. त्या गुरूंचं ज्या वेळेला मठामध्ये आगमन झालं त्यावेळेला पांढरे शुभ्र कपड वस्त्र त्या गुरूंनी घातले होते, अगदी पार धोतरापासून तर वरचा कुर्ता वगैरे सगळं पांढरं शुभ्र होतं. फक्त काय झालं होतं, त्यांनी येताना एक हाताच्या तिथे, खांद्याच्या तिथे एक थोडा काळा डाग लावला होता त्या सफेद कपड्याला. आणि आश्रमामध्ये आल्यानंतर सर्व पाहत बसले, आज वेगळा ड्रेस आहे महाराजांचा, आज श्री गुरूंचा वेगळा ड्रेस आहे, अगदी धोतर वगैरे, मस्तकी वरती कुर्ता वगैरे सगळं सफेद पांढरं शुभ्र. तेवढ्यात विचारलं त्या सगळ्यांना, तुम्ही आश्चर्यकारक झालेला, तुम्ही आश्चर्याने माझ्याकडे पाहतायत, माझ्या ड्रेसकडे पाहतायत, सांगा ना तुम्हाला माझा ड्रेस कसा वाटला, आजचा पोशाख माझा तुम्हाला कसा वाटला? ज्याचा प्रश्न होता ना तोच पहिला बोलला, महाराज चांगला आहे हो सगळं काही, पण ते खांद्याला एक डाग लागलाय तो काळा. मग महाराजांनी सांगितलं, हा दृष्टिकोन जोपर्यंत तुमचा बदलत नाही ना, तोपर्यंत आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी काहीही मिळणार नाही, काहीही मिळणार नाही बरं का. आमच्या दृष्टीची शस्त्रक्रिया करता करता कुठेतरी दृष्टिकोनाचीही शस्त्रक्रिया करायला पाहिजे आम्ही. काय दिसायला कमी लागल्यानंतर आम्ही दृष्टीची शस्त्रक्रिया करतो की नाही, डोळ्याची शस्त्रक्रिया करतोय की नाही? दृष्टिकोन माणसाचा कसा असावा? आम्हाला शाळेमध्ये काटकोन शिकवला, लघुकोन शिकवला, चौकोन शिकवला, त्रिकोण शिकवला, विशाल कोण शिकवला, बरेच कोण शिकवले, पण दृष्टिकोन आम्हाला श्री गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होत असतात. बरोबर आहे की नाही? संतांच्या कृपेनेच आमचा दृष्टिकोन बदलला जातो. पाहण्याचा दृष्टिकोन ज्या वेळेला आमचा बदलेल ना, त्यावेळेला आम्हाला जगामध्ये सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे, हे ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. दत्तगुरूंनी 24 गुरु केले, तसे अनेक गुरु केले, पण भागवतामध्ये 24 गुरूंची यादी आहे. जिथे जे चांगलं काही पाहायला मिळालं ना ते आत्मसात केलं, जिथे जे काही शिकायला मिळालं ना ते आत्मसात केलं, त्याचा विचार केला.
माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणले म्हणजे जो जो जयाचा घेतला गुणा तो तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. एखाद्या प्राण्या पक्षाकडे बघावं आणि त्याच्याकडून आम्ही शिकावं, एखाद्या प्राण्याकडे पाहावं आणि त्याच्याकडून आम्ही काहीतरी शिकावं, एखाद्या लहानशा जीवाकडे आम्ही पाहावं आणि त्याच्याकडून काहीतरी शिकावं. एखादा साखरेचा दाना जर मोठा असेल ना आणि एखाद्या मुंगीला जर नेता येत नसेल ना तर बाजूशी 4 मुंग्या तिला मदत करत असतात. बघितलंय ना बाबा, साखरेचा एकच दाना असतो पण 4 मुंग्या बाजूला तिला मदत करत असतात बाजूला नेण्यासाठी तो दाना. आमचा एखादा जर चांगली प्रगती करत असेल ना तर 4 तंगड्या ओढत असतात. वर जाऊ नको बाबा, पुढे जाऊ नको दादा. एखाद्या वेळी जर आम्हाला मांजर आडवी गेली ना, मी म्हणेन जा, काही 5 पावलं यायची गरज नाहीये, नाहीच. तुमचं काम जर होणार असेल तर 100% होणार. ते मांजर आडवं जाऊन कधी कोणाचं काम राहत नाही. खोडून काढले ते जगद्गुरु तुकोबांनी, माऊली ज्ञानोबांनी खंडन केलंय त्याचं काय. पण माणूस जर आडवा गेला ना, झालेलं कामही बिघडलं जाते. बोलतो सुद्धा, शेवट राहिला होता फक्त पेपर हातात यायचे आणि तेवढ्यात हा जाऊन तिथे टपकला. झालेलं काम बिघडलं ना. एखादी मुंगी जर एखाद्या रस्त्याने गेली ना तर त्याच रस्त्याने अनेक मुंग्या जात असतात. तिच्या पाठोपाठ अनेक मुंग्या रांगेमध्ये जात असतात. आम्हाला कितीही रांग सांगितली तरी एकदा सांगून कधी रांगेत चालत नाही आपण. वारीच्या वेळेला बघा ना, दिंडीच्या वेळेला बघा ना, किती वेळा सांगावं लागतंय आम्हाला, रांगेत चाला, 2 रांगा करा, एकामागे एक राहा, रस्त्यावरून चालू नका, अपघात होईल, गाडी येईल, त्यांना त्रास होईल, आपल्याला त्रास होईल. सांगावं लागतंय परत परत माणसाला. म्हणून पशु पक्षी गुणवंत असं म्हटलेलं आहे बरं का माऊली. पशु पक्षी गुणवंत म्हटलेला आहे. एकदा नांगराचा बऱ्या बाजूला काढला ना, बैल बरोबर घरी येतात. बऱ्याच नांगराचा बऱ्या नाही का, बैलगाडीचा झुक्या बऱ्या बाजूला काढला की बरोबर बैल घरी येतात. नांगऱ्याला मात्र शोधत जावं लागतंय, कुठल्या तरी पर्यामध्ये पडलाय की काय उचलून आणावं लागतंय त्याला. गटारामध्ये जे लोळते त्याला काय म्हणतात, डुक्कर ना, डुक्करच ना, डुक्कर. डुक्कर कधीही करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये लोळायला जात नाही. कधी बघितलंय आपण? करोड रुपयाच्या बंगल्यात जाऊन डुक्कर लोळलाय. पण करोड रुपयाच्या बंगल्यावाला 31st ला गटारामध्ये लोळताना पाहायला दिसतो. जरा काही जास्त झाली त्याला की तो कुठे पडतो बरं, आणि तो गटारात पडला का मग बाजूचे डुकर विचार करतायत, हा कधी आमच्यामध्ये सामील झाला, हा आमच्यात कधी समाविष्ट झाला. पशु पक्षी गुणवंत म्हटलेलं आहे बरं का. आणि म्हणून प्रत्येक प्राण्याकडे, प्रत्येक पक्षाकडे काहीतरी शिकण्यासारखे आम्ही शिकलं पाहिजे. का पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतुनिया राहते. पक्षी अंगणामध्ये येतात, जेवढं पाहिजे तेवढं 2-4 दाणे काय घेतले त्यांच्या पोटाला, जेवढं पाहिजे तेवढं ते उडून जातात, ते निघून जातात त्यांच्या घरट्याच्या दिशेने. आम्ही एवढे गुंततोय शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही गुंतूनच राहतोय. माझी मुलं, माझी बालं, माझी बाई, माझं घर, माझी शेतीवाडी, माझी संपत्ती, माझा पैसा, कुठे गुंततोय मनुष्य, कशामध्ये गुंततोय मनुष्य. आणि म्हणून मग याचा विचार जर केला ना दादा, जे तुला माझं वाटतंय ना त्याला म्हणतात भ्रांतीचं ओझं. काय म्हणतात त्याला? भ्रांतीचं ओझं. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. माथ्यावर हे प्रपंचाचं ओझं घेऊन तो माणूस त्या ठिकाणी
कार्य करत असतो, बुडायला आला तरी सोडायला मागत नाही, बुडायला आला तरी सोडायला मागत नाही. म्हणून तर म्हटलेलं आहे, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोय रे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. काही घरापर्यंत असतात, काही अंगण्यापर्यंत असतात, काही गावाच्या शिवेपर्यंत असतात, काही विसाव्यापर्यंत असतात. नाही बाबा, स्मशानापर्यंत, काही काही शेवटी अग्नी देईपर्यंत. एकदा अग्नी देऊन साला मग नाही कोणाची कुणी, नाही कोणाची कुणी. अग्नी देऊन झाला की तो एकटाच मनुष्य त्या ठिकाणी जळत असतो, एकटाच जळत असतो. बंधू बहीण ऋणानुबंधाच्या गाठी आहेत आणि ऋणानुबंधाने सगळे मिळालेले आहेत ना. आई वडिलांची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे, मुलांचा सांभाळ करणं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आमचं कर्तव्य आहे. जी बाई आमच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून आमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपाने आलेली आहे, तिच्याकडे लक्ष देणं, तिला प्रेम देणं आमचं कर्तव्य आहे. ज्या समाजामध्ये आम्ही जन्माला आलेलो त्या समाजामध्ये काहीतरी समाज कार्य करावं आमचं कर्तव्य आहे आणि हे केलंच पाहिजे ना आम्ही. पण हे सगळं करत असताना आम्ही गुंतून राहता कामा नये. आमचा शेवट आहे ना तो आम्ही स्मरणात ठेवला पाहिजे, शेवट स्मरणात ठेवला पाहिजे. एक दिवस आम्हाला जायचं आहे आणि त्यावेळेला यापैकी काहीही मला उपयोगी येणार नाही, काहीही उपयोगी येणार नाही. घर आपलं असतंय, अमक्याचं घर म्हणून ते शेजारी सुद्धा ओळख करून देतात ना, हे घर कोणाचं, अमक्याचं, अमक्याचं घर. पाठी सुद्धा लागली जाते आमच्या घराची, त्या आमच्या नावाची त्या घराला घरपट्टी असते आमच्या नावाची त्या घराला. पण एकदा तो माणूस निघून गेला ना, काही ठिकाणी त्या घरपट्टीवरून सुद्धा भांडणं नाही. आता मध्ये एक सोशल मीडियाला व्हिडिओ आपण पाहायला मिळाले ना दादा, कोर्टाच्या बाहेर. हा बघितले ना, ऐक, कोर्टाच्या बाहेर काय झालं, वडिलांच्या प्रॉपर्टीवरून, इस्टेटीवरून भावांची आणि बहिणीची तिथंच एवढी भांडण का एकमेकीच्या झिंजा धरलेल्या त्या ठिकाणी. तो बाप पण बिचारा विचार करत असेल, आधीच सगळी फुकून टाकले असते, टेन्शन नसता राहिला काय. तिथे उद्धार करतात सगळ्यांच्या समोर, आई वडिलांवर शिव्या त्या ठिकाणी. कशासाठी चालू आहे हे सगळं. एक लक्षात ठेवा, एकदा नरदेह सोडला आपण, एकदा नरदेह गेला ना की पुढे ना भाऊ ना बहीण ना आई ना बाप आहे का पुढे काही. भाऊ नाही, बहीण नाही, कशाला कोणाची काही ओळखच नाही ना. जनावरांची जर परिस्थिती बघितली तर काय अवस्था आहे बाबा, आहे का आई किंवा मुलगा असं काय आहे. कुत्र्यांची अवस्था बघितली त्या ठिकाणी काय आहे का, काही नाही त्या ठिकाणी. भाऊ बहीण आई मुलगा बाबा वडील असं काहीच नाही त्या ठिकाणी. नाती माणसाला आहेत प्रॉपर्टीसाठी, संपत्तीसाठी, स्वार्थासाठी. नाती गोत्यात आणू नका, पुढे नाही येते काही आपल्याला. आज एवढा व्याप काही ना करून, म्हणजे एवढा एवढा डोक्याला ताप करून ठेवलाय. आत्यासा गेल्यात बरं का, काही त्यांची मुलंही गेल्यात, नातवंडांनी त्रास द्यायला घेतलाय. दाखवतो तुम्हाला, चला. नातवंड बरं, हे जागे झाले कधी, भाव वाढल्यापासून जागे झाले. संत काय नुसतेच बोलतात का. कोण कुणाचा पिता जगे या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसते आपुले, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आत इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपुले धरी कास तू धर्माची. आता मागे असंच माझं एक ठिकाणी प्रवचन होतं.
इथे कसं अर्धा तास आधीच येऊन राहिलेलो मी, त्या पद्धतीने तिथेही अर्धा तास लवकर गेलो आणि थोडं लांब असल्यामुळे अगदी लवकरच जाऊन बसलो तिथे. गेलो तर असं ते वातावरण वेगळंच मला काही दिसलं. म्हणजे महाराज आल्याचं काही सुख नाही ना दुःख नाही त्यांना. त्यांचे तेच नादात काय होते काय माहिती, सगळ्यांची तोंड अशी वेगळ्या प्रकारचे काही पाहायला मिळाले मला वाटलं, म्हटलं नक्की आपण याच ठिकाणी आलो ना, ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होतं त्याच ठिकाणी. बॅनर बघितला आणि म्हटलं नाही बरोबर, हाच बॅनर मला व्हॉट्सअप केलेला आहे आणि याच ठिकाणी आपण बरोबर आलोय. बरं असं ठीक आहे, मनामध्ये थोडस वाटलं असं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो की काय. नंतर एक विचार केला, आपलं काम काय आहे, 1-1.5 तास प्रवचन करायचं, जे काही चांगलं भगवंताच्या कृपेने श्रवण होईल ते करायचं आणि आपलं काम झालं की निघून जायचं. बाकी यांचा आपला संबंध काय आहे. एक सांगायची रीत म्हटल्यानंतर त्यांच्याकडून काय आपण अपेक्षा करायच्या पाहुणचाराच्या. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा मोठा भाऊ येऊन मला भेटला, महाराज बसा. बाजूच्या खोलीमध्ये नेलं, मला बसवलं, पाया पडला. बरं का महाराज माफ करा, तुम्ही आलात त्या वेळेला आम्ही एक वेगळ्या विचारामध्ये होतो. मी म्हटलं वेगळ्या म्हणजे आता वडील गेलेत म्हटल्यानंतर दुःख असणारच आहे ना. त्यात तुमच्या बहिणी वगैरे जर आल्या असतील, भाऊ वगैरे, आत्या काकी वगैरे असे काही आले असतील तर मग त्या रडत असतील तर तुम्हालाही रडू कोसळलंच असेल ना. त्यांच्या डोळ्याचे अश्रू बघितल्यानंतर तुम्ही तसे असणार. त्यामुळे कदाचित दुःखद घटना असल्यामुळे मग तुम्हाला थोडस ते वातावरण झालं असेल. नाही म्हणे महाराज, तसं मुळीच नाही आहे. तसं नाही मग कसं. अहो म्हणे 4 बहिणी आमच्या, कालपासून नुसतं आमचं डोकं खाऊन ठेवलंय त्यांनी. काय आमचा हिस्सा पहिले आम्हाला द्या, तर आम्ही उत्तर करायला थांबू, नाही तर थांबणार नाही. बरं या काय पुराणातल्या गोष्टी आहेत का बाबा? या गोष्टी काय पुराणातल्या आहेत? चालू वर्तमान काळातल्या गोष्टी आहेत या, चालू वर्तमान काळात. बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपुले धरी कासतो धर्माची. आमची शेतीवाडी आम्ही सांभाळली पाहिजे, आदर्श शेतकरी म्हणून आम्ही कार्य केलं पाहिजे. आमचा संसार आहे, आम्ही अशा प्रकारे केलं पाहिजे की इतरांनी आमचा आदर्श घ्यावा. देह प्रपंच अशा प्रकारे पाहिजे आमचा, इतरांनी आमचा आदर्श घ्यावा, असं जगणं वागणं असावं आमचं. पण हे सगळं करत असताना आम्ही देवाला विसरू नये ना, ज्याने हे सगळं सामर्थ्य आम्हाला दिलेले. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भोजन चुकून. तर देवाला आम्ही विसरू नये. बरं का, अति गुंतून राहिला त्याची अवस्था काय होते. काय झालं, कबीर महाराज रस्त्यात जात होते. बरं का माऊली, आणि रस्त्यामध्ये जाता जाता पहिले कशा ओपन ओट्या असायच्या ना, मोकळ्या ओट्या असायच्या बाबा, आहे की नाही. पहिल्या घरांची रचना बघा कशी असायची. ओटी मोकळी, मध्ये एक पडदा आणि आपला स्वयंपाकरूम. त्या मोकळ्या ओटीवर दळण दळायला घेतलं होतं. ते जातं फिरत होतं, ते फिरणारं जातं आणि कबीर महाराज त्या ठिकाणी निरीक्षण करतायत. जो धान्य त्या ठिकाणी टाकलं, परिस्थिती अशी पाहायला मिळाली की त्याचं ते पीठ 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 झालं जातंय. आणि ती निरीक्षण करता करता काय झालं, नेमका कबीर महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, रडायला लागले. डोळे पाणावले त्यांचे. ते धान्याकडे बघितल्यानंतर, ते दाणे जे भरडले जातात त्याच्याकडे बघितल्यानंतर डोळे पाणावले, अश्रू आले त्यांच्या डोळ्यामध्ये. पण त्याच रस्त्यातून त्यांच्या मागून त्यांचा मुलगा कमाल येत होता. कमालाने सुद्धा त्या जात्याचं निरीक्षण केलं. वडील निरीक्षण करतायत म्हणून तोही त्या ठिकाणी निरीक्षण करत बसला. ऐका, पण वडील रडतात म्हणून तो रडला नाही, उलट अगदी त्याला आनंद वाटलं. त्या जात्याचं निरीक्षण करत असताना त्याला हसू यायला लागला. पण तिसरा प्रवासी ज्या वेळेला त्याच रस्त्यामध्ये जात होता, तेव्हा या दोघांकडे बघितल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं.
बाप रडतोय, मुलगा असतोय, निरीक्षण दोघांचं तर एकच आहे, नजर तर दोघांची एक त्या जात्याकडेच आहे, मग हा फरक का? कबीर महाराजांना विचारलं, महाराज काय पाहतायत आणि तुमच्या डोळ्यात अश्रू, तुमचे डोळे पाणावलेत? त्यावेळेला कबीर महाराजांनी सांगितलं, दादा ह्या जात्यामध्ये जे धान्य सापडलं ना त्याचं मूळ स्वरूप राहत नाही, त्याचं पीठ 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 करून टाकतात रे. कलीच्या आणि काळाच्या जात्यामध्ये जो माणूस सापडला त्याचं नाव ही शिल्लक राहत नाही, त्याची अवस्था अशीच करून ठेवतोय तो कळी आणि काळ, काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून त्या कळी आणि काळाच्या मध्ये जो माणूस अडकला त्याची अशी अवस्था तो कळी काळ करून ठेवतोय, हे आठवल्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले, मला दुःख वाटलं. माणसाची परिस्थिती तीच चालू आहे. माऊली आजूबाजूचं निरीक्षण जर केलं आपण तर आज परिस्थिती काय चालू आहे बाबा? जो कळी आणि काळाच्या जात्यामध्ये सापडला ना, मध्ये ज्या दोन तळांच्या मध्ये जो सापडला ना त्याची वाट लावून टाकतात, वाट लावून टाकतात. त्याचं मूळ स्वरूप काय त्याचं त्यालाच माहित नाही. मी माणूस आहे की प्राणी आहे की कशा पद्धतीने वागतोय जगतोय. माणसाच्या कर्माकडे बघितल्यानंतर प्राण्याला लाज वाटावी अशी कर्म आज मनुष्य करतोय, असं वागतोय आज मनुष्य, जगतोय असं आज मनुष्य. कमालाला विचारलं, दादा तुम्ही तर हसतायत, तुम्हाला तर आनंद वाटतोय. हो, त्या जात्याचं निरीक्षण करा, व्यवस्थित बघा म्हणे. दोन तळांच्या मध्ये जे सापडलं ते भरडलं जात आहे, पण त्या दोन तळांना ज्या मुख्य खुंट्याचा आधार आहे ना त्या खुंट्याजवळ जे दाणे आहेत, जे धान्य आहे ते मात्र जसंच्या तसं राहिलं जातंय, त्याला जराही धक्का लागत नाही, म्हणून खुंटा सोडायचा नाही. काय म्हटलेलं आहे? चित्ती मीची जाहले. सगळं जगत ज्याच्यापासून निर्माण झालेलं आहे, सगळं जग, सगळ्या जगाचं कार्य करण्यासाठी जे ब्रह्मतत्व कार्य सामर्थ्य देत आहे, वृक्षाची ही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पानही ज्याच्या सत्तेने हालतंय त्याच्याशी जर एकरूप व्हायचं आहे तर आम्ही काय केलं पाहिजे? आमचं चित्त त्या ठिकाणी रममाण केलं पाहिजे. आमचं चित्त त्या ठिकाणी रममाण केलं पाहिजे. रस्त्यात चालता चालता जर एखादा लहान मुलगा आईच्या हाताला असलेला ठेच लागून पडला, त्याच्या जर थोडं लागलं आणि तो जर रडायला लागला तर त्याचं मन परिवर्तित करण्यासाठी आई लगेच दुसरं काहीतरी दाखवते ना त्याला. लगेच एखादं चॉकलेट वगैरे हातात देते की नाही, लगेच काहीतरी दाखवते की नाही, बाळा अरे ते बघ ते बघ ते बघ. का? ते पडलंय ना ते विसरावं, त्याने ते लागलंय त्याच्या ते विसरावं म्हणून काय केलं जातंय, त्याला एक वेगळ्या प्रकारचं त्याचं मन कुठेतरी रमवलं जातंय. त्याच्या मनाला परिवर्तन व्हावं, त्याच्या मनामध्ये एक वेगळा विचार यावा म्हणून ती आई त्याच्या हातामध्ये तर चॉकलेट देते किंवा त्याला सांगते बाळा ते बघ काहीतरी, तो घोडा बघ, ती गाय बघ, काहीतरी दाखवत असते ती आई, आहे की नाही? एखादा मुलगा जर रडायला लागला घरामध्ये, आहे की नाही, तर तो गप्प व्हावा म्हणून आजची आई त्या मुलाच्या हातात काय देते बाबा? मोबाईल. हा मोबाईल घे ना, गप्प बस. बरोबर आहे की ना? आज मुलाला आई जेवढी आवडत नाही ना, खरं आहे की खोटं आहे, तेवढा मोबाईल आवडतोय. ऐक, आई घरात आहे की नाही त्याच्याशी पण त्याला गरज नाहीये. मोबाईल जर असेल तर आई आहे का काय? मागे एक सोशल मीडियाला आपण व्हिडिओ बघितली, त्या मुलाला आईने मोबाईल दिला नाही. ऐकताय ना? त्या मुलाला बाबा आईने मोबाईल दिला नाही म्हणून आतमध्ये गेला, बॅट आणली लाकडाची आणि ती बॅट आईच्या डोक्यामध्ये अशी टाकली त्याने, आई जागीच मरण पावली. मुलगा किती होता माऊली? एवढाच काहीतरी असेल, तो एवढाच असेल. मुलाला भूक लागली, जर अन्न तयार नसेल, जेवण तयार नसेल तर त्याला टाइमपास म्हणून आई काय देते? मोबाईल हातात देते, म्हणजे भूक भागली जाते त्याची. नाही,
वेडी झाली काही मुलं वेडी. आपण पहा, त्यांचं निरीक्षण करा. एकदा काय रील्स पाहायला लागले, एकदा काय एखादी गेम खेळण्यामध्ये व्यस्त झाले ना, तर त्यांना कशाचीच भूक लागलेली नसते, तहान लागलेली नसते, देहभान राहिलेला नसतो त्यांना. आपण काय करतोय, किती वेळ झाला, किती वेळ आपण या मोबाईल मध्ये डोकं घालून बसतोय हेही माहिती नाही. चांगला वापर करा बरं का, चांगल्यासाठी आहे. जर चांगला वापर केला तर चांगला आहे ना. पूर्वी ज्या वेळेला फोनची व्यवस्था नव्हती, मोबाईलची व्यवस्था नव्हती, संपर्क होत नव्हता, त्यावेळेला असं जर काही दुःखद घटना झाली, बरोबर का बाबा, बाबा मी तुमच्या टायमाचं सांगतो बरं का, बरोबर की नाही, त्यावेळेला माणसं पाठवायला लागायची. नाही हे तू गेला ना की मग वेळोली कर, पासाना कर, काजळवीर कर, वारशेत कर आणि मग आसनगावला निघून तसा घरी ये. बरोबर आहे की नाही. एक दिवस तर पक्का जायचा, त्या माणसाला न्यायला एक दिवस पक्का जायचा बरं का. आता निघाला विषय म्हणून सांगतो बाबा, काय झालं माहितीये का, आमच्या गावातल्या एकाला पाठवलं, अमक्या अमक्या ठिकाणी जा आणि मैताचं सांगून ये बाबा. आलं का लक्षात. आता गावातून निघाला तो, त्यावेळेला काही वाहनं वगैरे नव्हती, पायी जायचा. आलं का लक्षात. आणि पायी जायचं म्हटल्यानंतर वेळोळीशी पाषाणाला यायचा, पाषाणाशी काजळवीरला यायचं, म्हणजे मध्ये कुठे पेट्रोल पंप आहे ते बरोबर त्यांना माहिती. आता तुमच्या मध्ये आहे की नाही ते मला काही माहिती नाहीये. हा, पण आमचा उशीत सोडला पोडसोलीच्या मध्ये पेट्रोल पंप, आमचा फळेगाव सोडला की दानगावच्या मध्ये पेट्रोल पंप. पेट्रोल म्हणजे माणसाचं पेट्रोल, गाड्या नव्हत्या त्या टायमाला. आता तो माणूस गावातून निघाला मैताचं सांगायला, काय एक दोन पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं असेल त्यांनी, पण त्या गावात जाईपर्यंत त्याला काही शुद्ध राहिली नाही. बरं, त्या गावात गेल्यानंतर माहेरचा पाहुणा आलाय म्हणून त्या बाईने भाजी आणली, त्याला मस्त स्वयंपाक केला, जेवायला घातलं, त्याला कसली शुद्धच नाही. आलाय, येऊ दे बाबा, आता एवढ्या दिवसांनी आलाय. सकाळी उठल्यानंतर शुद्धीत आल्यावर मग तो बोलतो, मी तुम्हाला मैताचं सांगायला लागतो. म्हणजे असे पण काही होते त्यावेळेला नाही. आता मोबाईलच्या मुळे आम्हाला एकदा काय काही झालं, ऐका, ह्या घरात जर झालं तर गावाच्या त्या टोकापर्यंत माहिती होईपर्यंत 4 तालुक्यांमध्ये माहिती होत आहे. 4 तालुक्यांमध्ये माहिती होत आहे. 2 तासामध्ये माणसं किती लांब असू द्या, वाहनाच्या मुळे, मोबाईल मुळे लवकर माहिती झाल्यामुळे ती लवकर आली जातात. सांगा ना, चांगलं आहे की वाईट आहे. चांगला आहे ना. त्याचा चांगला वापर जर केला तर आपण नक्कीच चांगलं आहे ते आपल्यासाठी बरं का. पण तुम्ही स्वयंपाक करताना काहीतरी लावाल आणि इकडे मीठ टाकला, मसाला टाकला, हळद टाकली का नाही टाकली काही माहिती नाही, डबल मीठ टाकला त्याच्या नादामध्ये. याचा वापर तुम्ही चांगला केला का वाईट केला बरं. आता एक बाई कुठेतरी लांब प्रवासाला गेली बरं का. लांब प्रवासाला गेल्यानंतर घरच्यांना पण काळजी असते, पोचली की नाही पोचली, म्हणून ते घरूनच निघताना सांगतात, तू पोचल्याबरोबर पहिले मला फोन कर. फोन करताना याला तर कमीत कमी मेसेज तरी कर बरं का. आता ती बाई तिकडे सुखरूप पोचली, पण सुखरूप पोचल्यानंतर फोन लावून बघितला तर फोन काही लागला नाही. मग तिने काय केला, मेसेज टाईप केला, मी सुखरूप पोचलेली आहे, काही दिवस राहते आणि मला तसं वाटलंच तर तुम्हालाही बोलवून घेते बरं का. मेसेज टाईप जो केला तो तिच्या नवऱ्याला करण्याच्या ऐवजी नातेवाईकाच्या अकाउंटला तो मेसेज टाईप झाला, नावावर टाईप झाला. ऐका, त्याची बायको मेली होती, तो स्मशानभूमीत अग्नी देऊन आला होता आणि त्याला अनोळखी नंबरवरून मेसेज आला, मी सुखरूप पोचलेलो आहे, थोड्या दिवस राहते आणि जागा झाली का तुम्हाला पण बोलवून घेते. जागा व्हायच्या आधीच मेसेज वाचल्याबरोबर तो गेला. सांगायचं काय आहे, चांगला वापर करा, ते चांगल्यासाठी आहे, पण वाईट जर केलं तर वाईटासाठीच आहे. आज तरुण पोरं बर्बाद झालेली पाहायला दिसतात, आज उद्ध्वस्त होतात बाबा, घर बसल्या बसल्या ऑनलाईन गेम खेळून बरं का.
आणि त्याची ऍडव्हर्टाईज करणारे पण कोण? आपले शेतकरी माणसं आहेत का? ऑनलाईन गेमची ऍडव्हर्टाईज करणारे कोण आहेत? आपल्या शेतात काम करणारी माणसं आहेत? गोरगरीब आहेत का? अरे ज्यांच्याकडे एवढा पैसा आहे की त्यांनाच माहित नाही किती येते बाबा. अब्जाधीश असून सुद्धा पैशासाठी आमच्या तरुणांना बर्बाद करणाऱ्या ऍडव्हर्टाईज करतायत, जाहिराती करतायत. सांगा ना मग, श्रीमंत ते का आपण? श्रीमंत कोण? तरुणांना बर्बाद व्हाव्यात ह्या जाहिराती करणारे श्रीमंत का तरुणांना चांगलं मार्गदर्शन करणारे आमचे गोरगरीब बाबा जे काय असतील? दादा, आपण श्रीमंत आहात, आपण श्रीमंत आहात. विमलची जाहिरात करतायत नाही, एक तर काही थंडा उघडतो आणि काय हवेतल्या हवेत जातो तो. नाही, अतिसेवन जर केलं ना, अतिसेवन त्याच सुद्धा, तर माणसाला नशा चढते त्याची, बरं का. म्हणून वाईट मार्गाकडे मनुष्य सहज जातो, त्याला काही न्यावं लागत नाही, तिकडे सहज मनुष्य वळला जातो. चांगल्याकडे माणसाला वळवावं लागतंय, चांगल्याकडे वळवावं लागतंय. आणि म्हणून चित्त, आपला विषय काय आहे? एखाद्या मुलाला जर काही हवं असेल आणि ती वस्तू जर नसेल तर त्याचं मन परिवर्तित करण्यासाठी त्याच्या हातात वेगळं दिलं जातंय, बरं का. तसं आमचं चित्त आता कुठे अडकलेलं आहे? बसलं इथे देहाने, पण आमचं चित्त कुठे येते? तुम्ही माझं नाही सांगू शकत आणि मी तुमचं नाही सांगू शकत. सांगू शकतो चित्त कुठे आहे? भगवंत म्हणतात ज्याचं चित्त मद्रूप झालं ना, तो जन्म मृत्यू विसरतोय, त्याला विस्मरण होतंय जन्म मृत्यूचा. आम्ही त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मग काय केलं पाहिजे? संसाराकडचं जे चित्त आमचं आहे ना, मन जे तिथं रममाण झालेलं आहे ना, त्याला रमवायचंय आम्हाला. कुठे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये. अति लोभ ज्या ठिकाणी, अति काम ज्या ठिकाणी, अति क्रोध ज्या ठिकाणी आहे ना, ज्या मनाला ते नको ते आवडतंय ना, त्या मनाला आता रममाण करायचंय कुठे? ग्रंथ वाचनामध्ये. संतांचं वाङ्मय घ्या, वाचा, ग्रंथ वाचन करा, त्या मनाला तिकडे रममाण करा, त्या मनाला तिकडे रमवा. एवढे रमवा की बाकीच्या गोष्टीचं विस्मरण झालं पाहिजे. एवढं रममाण त्या ठिकाणी झालं पाहिजे आमचं मन, बाकीच्या गोष्टीचं विस्मरण झालं पाहिजे. चित्त मीची झाले. हा मी म्हणजे ब्रह्म आहे, मी म्हणजे आपण नाही, आपला मी नाही. आपला मी माहिती आहे ना. त्या साधूंना, त्या साधकांनी, त्याच्या त्या सेवकांनी सांगितलं म्हणे, महाराज मी देवाची पूजा करतोय, मी देवाचं नामस्मरण करतोय, मी ग्रंथ वाचन करतोय, मी सत्याला वर्गणी देतोय, मी अध्यात्म करतोय, मी परमार्थ करतोय, मी भक्ती करतोय, मी देवाच्या बाबतीत कधीही काहीही कमी पडू देत नाही, तरी सुद्धा मला आत्मप्रचिती का येत नाही? त्या महाराजांनी सांगितलं तुला सगळं मिळेल मी मेल्यावर. काय सांगितलं महाराजांनी? तुला आत्मप्रचिती येईल ना, तुला आत्मसाक्षात्कार होईल, मी मेल्यावर तुला सगळं मिळेल. आता तो साधू मरण्याची वाट त्याने पाहावी का? ज्या वेळेला आमच्या घरातले वरिष्ठ एखादे देवपूजा करत असतात संध्याकाळच्या वेळेला, तेव्हा एखाद्या गावातला माणूस येऊन आमच्या मुलांना विचारतोय, बाबा कुठे गेले? त्यावेळेला त्याचं उत्तर काय असतं माहितीये का? देवपूजा करतात. उत्तर बघा काय आहे? देवपूजा करतात. कोण पूजा करतात? देवपूजा करतात. कोणाची? देवाची. देवाची पूजा देवच करतोय ह्या ज्या वेळेला आम्हाला कळेल ना, त्यावेळेला आम्ही बसल्या जागेवर आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. देवाची पूजा देव करतोय ना, देवपूजा करतात. पण आम्ही शोधलं पाहिजे नक्की देवच पूजा करतात का? जय बजरंग बली आणि तोड दुश्मन केनली. मग देव म्हणावं का याला? या पुजाऱ्याला देव म्हणावं?
आधी आम्ही आमच्या आत्मस्वरूपामध्ये बघितलं पाहिजे, अंतःकरणामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. ऐका, चित्त जर मद्रूप व्हावं असं भगवंत म्हणतात, तर चित्त अंतःकरण पंचकातला चौथा भाग आहे. पहिलं अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. आम्हाला चित्तामध्ये जर परिवर्तन करायचं आहे तर पहिला आम्ही कसला विचार केला पाहिजे? आमच्या अंतःकरणाचा. माणसाने आतून साधू असावं का वरून